माढा लोकसभेत मोहिते पाटील कुटुंबीय हाती तुतारी घेणार नाहीये। देवेंद्र फडणवीस मोहिते पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी होतील। भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं हे वक्तव्य। रणजितसिंह मोहिते पाटील योग्य भूमिका बजावतील असं निंबाळकरांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने एकीकडे शिवसेनेची नाराजी समोर आली होती निर्धार मेळाव्यातून, कशा पद्धतीने ही नाराजी दूर करण्यात आली आहे? शिवाजी सावंत सरांनी जी नाराजी व्यक्त केली होती ते त्यांचा मी गैरसमज काढला की 3 वर्ष खासदारांना खासदार फंड नव्हता, त्यामुळे छोट्या कामाला निधी आपण देऊ शकलो नाही। पण सरांनी पण मान्य केले की मोठे कामं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि एकंदर सांगाबांग चर्चेमधनं हा विषय सगळा त्यांना जे काही गैरसमज होते ते दूर झाले आणि मोठ्या एक दिलाने या ठिकाणी काम करण्याचा निर्णय झालेला आहे। एकीकडे एक शिंदे गटाचं जरी आव्हान संपलेलं असलं तरी दुसरं मोहिते पाटलांचं आव्हान अजूनही समोर आपल्याच नसलं तरी चर्चेतनं समोर येताना पाहायला मिळतात। महाविकास आघाडीचा उमेदवार ठरताना दिसत नाही, कुठतर मोहिते पाटील हाती तुतारी घेतील या नैराश्यातून? मला असं वाटत नाही। ज्या पद्धतीनं जयसिंह मोहिते पाटील सातत्यानं माध्यमांना देखील सांगतायत की तुतारी घेतील, रणजितदादा नाही जरी ऐकलं तरी आम्ही तुतारीच घेणार आहेत आणि याचा फटका भाजपला बसेल। मला असं वाटत नाही। एकंदर अभ्यास केल्यानंतर त्यांचे आणि पक्षाचे आणि देवेंद्रजींचे संबंध बघितल्यानंतर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील त्यांची योग्य भूमिका बजावतील। ज्या पद्धतीने एकीकडे भाजपानं देखील रणजितसिंह मोहिते पाटील असतील, मोहिते पाटील घराण्याला देखील आमदारकी असेल, कारखान्याला मदत असेल, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला देखील मदत केलेली भाजपानं असताना देखील हे मोहिते पाटलांचं नेमकं स्थिरीकरणाची योजना होऊन देखील असं अस्थिरीकरण का वाटतंय राजकारणात? नाही, राजकारणामध्ये आपल्या कुटुंबाला संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती न मिळाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची त्यांची नाराजी आहे, ती नाराजी पक्ष दूर करेल। कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा।